रात्री मी 9:45 वाजता गाडी तर लावली. मी घरी गेलो आणि जेवण खावण करून झोपून गेलो. रात्री काही टवाळखोरांचा आवाज आला, परंतु आम्ही काही उठले नाही. रात्री ते गोंधळ झाला होता, काही उठले नाही आम्ही. तर इथं काही टवाळखोरांनी 1-2 गाडी फोडली. रिक्षा माझी भाड्याची गाडी आहे, मी उदरनिर्वाह करतो. परंतु आता पोट भरायला साधन आहे आमचं, तिच्यावरही लोक असे अत्याचार करतात. आम्ही काय करायचं? दोन एक रिक्षा फोडल्या आहे. तो रिक्षावाला बिचारा गरीब आहे, तो घाबरत होता. तो गाडी घेऊन निघून गेला की बुवा मी असं काही करत नाही, असं तसं. मी कंप्लेंट करायला गेलो होतो. ते म्हणे ठीक आहे तुम्ही या म्हणे, आम्ही बघतो म्हणे. तोपर्यंत मी तुम्हाला फोन केला आणि इथं बोलावलं, कारण की आमची जे आहे पोट भरणं तिच्यावरच आहे. आता दिवस निघाला, आमचं रिक्षाला किक मारली तर काच फुटेल दिवस. म्हणलं काय करायचं? गाडी फोडली. रात्री एकदम 4-5 वाजेपर्यंत गोंधळच चालू होता इथं. ते आम्हाला असं वाटलं बुवा तिथं पाड दिला काहीतरी झालेलं बुवा, तर काही वातावरण नको बिघडायला पाहिजे असं. आम्ही शांततेत एकदम घरात झोपून राहिलं. म्हटलं सकाळी बघू. सकाळी असं झालं तर असं. आता किक मारायला लागलं तर काहीच नाही. आता पोट भरायचं साधन आहे आमच्याला, भाड्याची गाडी आहे, त्याच्यावर कमवत असं राहिलं. आपलं नाव? मुस्ताक शेख इमाम.